बघा, वर्क डन इज इक्वल टू आपलं हे असं आलं होतं, सी च्या ठिकाणी पी व्ही ठेवल्यावर. आता हे इथून मी मायनस कॉमन काढलं होतं, पण जाऊ दे, ते कॉमन काढायची गरज नाही. मायनस गॅमा प्लस वन ला आपण काय लिहू, फक्त वन मायनस गॅमा. सध्या आपण कॉमन नाही काढत काही. सोपं, एवढं कळलं. वन मायनस गॅमा लिहिलं, कॉमन फिमन काही नाही. कळलं का रे बाळांनो? हो. हो सर. हम्म. तसंच हे पण वन मायनस गॅमा झालं, आणि ह्यानं आता मध्ये मल्टिप्लाय केलं. हे बघा, हे बाहेर होतं आणि ही मधली टर्म बरोबर आहे का रे? फक्त मायनस गॅमा प्लस वन ला वन मायनस गॅमा लिहिलं. कळलं? हा. हा. तसंच यानं इथं मल्टिप्लाय करून घेतलं. आता नीट बघा, ह्याच्याकडे नीट लक्ष द्या, ह्याच्याकडं व्ही रेस टू गॅमा आणि व्ही रेस टू वन मायनस गॅमा. मग ह्या दोघांचं ऍडिशन होते, माहिती आहे ना तुम्हाला? ए रेस टू एम, ए रेस टू एन बरोबर ए रेस टू एम प्लस एन असते. मग हे काय होतं, व्ही आय रेस टू गॅमा प्लस वन मायनस गॅमा, बरोबर का रे? हो सर. हो. आणि मग हे आणि हे कटतंय आणि फक्त व्ही आय राहते, बरोबर का? म्हणून हो. 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 म्हणून एवढ्याचं फक्त काय बनलं, व्ही एफ, आणि एवढ्याचं काय बनलं, फक्त व्ही आय, बरोबर का? हो. हा. राईट. मग आता दोघांचा डिनॉमिनेटर तर सेम आहे, म्हणून डायरेक्ट वन मायनस गॅमा हे तुमचं इक्वेशन आहे. सो वर्क डन इज इक्वल टू काय आलं मग? आता मी काय करतो, ह्याला पण उलटून लिहितो आणि ह्याला पण उलटून लिहितो, म्हणजे दोघांमधून पण मायनस कॉमन काढतो, काहीच फरक पडत नाही. म्हणजे पी आय व्ही आय मायनस पी एफ व्ही एफ. तसंच खाली काय होणार मग सांगा? बोला. गॅमा मायनस वन. वन मायनस गॅमा. नाही ग बाई, वन मायनस गॅमा तर ऑलरेडी आहे की, बघ मायनस की जरा नीट. कॉमन. म्हणजे वरून आणि खालून दोन्हीकडून मायनस कॉमन काढायलो मी, म्हणजे मायनस कॉमन काढल्या उलट होतंय. गॅमा मायनस. हम्म. मग खाली काय होतंय, गॅमा मायनस वन. बघा, इथं पण मायनस कॉमन काढलं होतं, इथं पण मायनस, मग हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होतं, आणि मग तुमचं हो. हे एक्सप्रेशन येतं, बरोबर का? हो. हो. मग आता पीव्ही इक्वल टू एनआरटी जर वापरलं, जे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं, तर वर्क डन इज इक्वल टू काय ते, इथे एनआरटी ठेवा, इथे एनआरटी ठेवा. एनआर कॉमन निघतंय आणि राहतंय काय मध्ये, टी आय मायनस टी एफ, टी आहे. बरोबर का? आपण गॅमा मायनस. हो. हो. सो ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये वर्क डनचे हे दोन फॉर्म्युले आहेत. हे बघा, हे बघा, हे दोन फॉर्म्युले हे दिसले का बॉक्स केलेले? हो. हो. हम्म. मग आता हे डेरिवेशन खूप मोठं आहे. एक्झाम मध्ये लिहित असताना एवढं नाही सुचायचं तुम्हाला, तरी तुम्ही डायरेक्टली, आता हे मला नाही वाटत तुम्हाला लय सुचल म्हणून, मग हे स्टेप्स गाळल्या, सूचनाच गेल्या एवढ्या, आणि डायरेक्ट फॉर्म्युला जरी लिहिला तरी मार्क पडतात. काय, युझिंग सी इक्वल टू पी रेस टू गॅमा अँड इंटिग्रेटिंग डायरेक्ट. हे कळलं का? हो. कारण हे इंटिग्रेशन येईल असं काही सांगता येत नाही. हे बघा, ह्याच्यानंतर एवढंच म्हणायचं की बाय डुईंग इंटिग्रेशन वी गेट, जर सूचना गेलं तर बाय परफॉर्मिंग इंटिग्रेशन वी गेट दिस फॉर्म्युला. मार्क पडत नाहीत लय, पण कामापुरते पडते. चलो, त्याच्यानंतर ऍडियाबॅटिकचा पीव्ही कर्व काढा म्हटलंय. ऍडियाबॅटिकचा पीव्ही कर्व काढा. तर ऍडियाबॅटिकचा पीव्ही कर्व बघा आणि आयसोथर्मलचा बघा.
दोघांचं एक्सपेन्शन घेतलं तर आयसोथर्मलचा कर्व वरून जातो आणि अडियाबॅटिकचा खालून जातो, दोघे सेम इनिशियल स्टेट पासून सुरू झाले तर. म्हणजे जास्त उतार कोणत्या कर्वला आहे, उतार? adiabatic. हा, म्हणून Adiabatic. adiabatic curve is more steeper. Adiabatic curve is more steeper than an isothermal curve. कळलं का? हो. हो. Adiabatic curve is steeper than an isothermal curve. कळलं का? हो. त्याच्यानंतर सायक्लिक प्रोसेस कालच सांगितली मी तुम्हाला, बरोबर का? हो. हो. हम्म. पुढे एक्सप्लेन द टर्म फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. फ्री एक्सपान्शन काय आहे? तर काय म्हटलंय, फ्री एक्सपान्शन ही एक इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस असा गॅस असतो आणि त्याला अपोजिंग प्रेशर, अपोजिंग फोर्स किंवा अपोजिंग प्रेशर झिरो आहे, त्यावेळेस गॅसचं जे एक्सपान्शन होतं त्याला काय म्हणतो आपण? Irreversible process. अरे पण कसलं एक्सपान्शन? फ्री एक्सपान्शन रे. नीट लक्ष द्या बरं इकडे सर्वांनी. कसलं एक्सपान्शन? Free फ्री expansion. एक्सपान्शन. फ्री का म्हटलंय? सांगा बरं, फ्री का म्हटलंय? का शब्द वापरलाय फ्री? अपोजिंग फोर्स नाहीये म्हणून. हा, फ्री आहे. जरा तुला कोणी विरोध करत असेल तर तू फ्री नाहीस, पण तुला जो कोणी विरोधच करत नसेल तर तू फ्री आहेस ना. ए अभि कुठे गेला रे बाबा, जॉईन करत जा लेक्चर. फ्री एक्सपान्शनचा अर्थ कळला का? काय तू हो. व्हिडिओ बंद करून कुठं हो. चालला रे अभि? इथंच आहे. हो, पण व्हिडिओ कशाला बंद करायला? चला, उद्यापासूनचे लेक्चर रेग्युलर 8लाच राहणार बरं काय. हो. नंतर 8 वाजता, म्हणजे 8 ते 10च्या ह्याच्यामध्ये आपले लेक्चर राहणार. म्हणजे आज आज जसं झालं तसं. तू अभि लेक्चर असे बंद करू नको, व्हिडिओ वगैरे. काय कामाचं आहे मग मी लेक्चर घेऊन? तर बघा, फ्री एक्सपान्शन का म्हटलंय कळलं का त्याला? कारण त्याला अपोजिंग प्रेशर नाही, अपोजिंग फोर्स नाही. सर्वांनी बोलत चला, फ्री एक्सपान्शन. फ्री म्हणजे मुक्त आहे, त्याला विरोध करणारं कोणीच नाही. फक्त मधून प्रेशर आहे, ड्रायव्हिंग फोर्स आहे, पण अपोजिंग फोर्स नाही. अपोजिंग फोर्स नाही म्हणजे इकडून हवाच नाही. हवाच नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? व्हॅक्युम. काय म्हणतो? व्हॅक्यूम. Vacuum. व्हॅक्युम. व्हॅक्यूम. Vacuum. म्हणजे व्हेनेवर अ गॅस एक्सपांड्स इन अ व्हॅक्युम. हे बघा, व्हॅक्युम म्हटलंय, कळलं का? हो. हा. व्हॅक्युम मध्ये गॅस जेव्हा एक्सपांड होतो त्याला फ्री एक्सपान्शन म्हणतात. मग अपोजिंग प्रेशर नाही म्हणून वर्क डन झिरो. मला सांगा, तुम्हाला एखाद्या वस्तूला हलवण्यासाठी वर्क करावं लागतंय, कधी करावं लागतंय? जर कोणी विरोध करत असेल तर, आहे का नाही? हम्म. कोणी विरोधच करत नसेल तर तुम्हाला वर्क करावं लागेल का? नाही. नाही. राईट. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हीट एक्सचेंज पण काहीच नाहीये. आता इथं जरा चुकलंय. वॉल्स ह्या इन्सुलेटिंग असल्या पाहिजेत. एक्सप्लेन द टर्म फ्री एक्सपान्शन. ॲडियाबॅटिक फ्री एक्सपान्शन पाहिजे शब्द. काय पाहिजे? नुसतं फ्री एक्सपान्शन नाही बाळांनो. एक्सप्लेन द Adiabatic फ्री टर्म. एक्सपान्शन. काय पाहिजे? ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक फ्री एक्सपान्शन. Adiabatic free expansion of a gas. Explain the term adiabatic free expansion of a gas. Adiabatic free expansion. मग adiabatic म्हटल्यामुळे काय झिरो झालं? Heat. हीट की झिरो झाली. हा, मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून जर तुम्ही बघितलं
तर क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. वर्क डन झिरो आहे कशामुळं? नो अपोजिंग फोर्स अपोजन नाहीये प्रेशर म्हणून. नाही. अपोजिंग प्रेशर नाही किंवा अपोजिंग प्रेशर. फोर्स नाही. त्यालाच आपण म्हणतो वर्क डन झिरो. राईट. अभिषेक तू पुन्हा दिसत हो. नाहीस मला. त्याच्यानंतर क्यू झिरो कशामुळे आहे? नो हीट हीच एक्सचेंज. हो हो हो, पण कशामुळे आहे? कोणता शब्द वापरलाय प्रश्नामध्ये? हो, नो हीट एक्सचेंज आहे, पण ते कशावर म्हणता तुम्ही? हे इथं राहिलं. फ्री एक्सपान्शन. नाही फ्री नाही. एक्सपान्शन. एक्सपान्शन. ए गाढवानी बोल नका बे. फ्री एक्सपान्शन म्हणजे वर्क डन झिरो ना, मूर्ख कुठले की. कशालाही काही बोलत राहता, अक्कल नसल्या एडियाबॅटिक. बाळांनो. असं नका करू रे. डोक्याला जरा डोक्याला थोडी मेहनत द्या रे बाबांनो. असं नका करू. शब्द बघा, कोणत्या शब्दामुळे आपण काय घ्यायलो सांगा बरं. कसं करता रे तुम्ही? हा. ऍडियाबॅटिक म्हणून काय? ॲडियाबॅटिक. एडियाबॅटिक म्हणून हीट झिरो. ऍडियाबॅटिक म्हणून हीट झिरो. फ्री एक्सपान्शन म्हणून काय? वर्क डन वर्क झिरो. डन झिरो. आणि मग ह्या दोघांना फर्स्ट लॉ मध्ये टाकलं की कोण झिरो येईल? इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी नाही बाई. इंटरनल एनर्जी नाहीये ते. काय सांग बरं? ते चेंज इंटरनल. इन इंटरनल एनर्जी. ते चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा आहे. यू. असं काहीही बोलत जाऊ नका. काहीही बोलत जाऊ नका. हम्म. मग काय? चेंज इन इंटरनल एनर्जी अल्सो झिरो, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या तिन्ही टर्म इथं झिरो आहेत. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सच्या तिन्ही टर्म या प्रोसेसमध्ये झिरो आहेत. कोणत्या प्रोसेसमध्ये बोला बरं? फ्री एक्सपान्शन. पुन्हा मूर्खपणा केलाच है ना. मूर्खपणा करायचाच आहे. मूर्खपणा करायचाच आहे आपल्याला. त्याच्याशिवाय कसं करमेल? फ्री एक्सपान्शन. आणि ऍडियाबॅटिक कुणा म्हणायचं? है ना. मार्क घ्यायच्या ऐवजी 1 मार्क घेतो सर आम्ही. असंच करतो. असं कसं? आम्हाला पूर्ण मार्क नको आहेत ना. अभ्यास आम्ही करतो, आम्ही मेहनत घेतो, आम्ही परेशान होणार, परंतु आम्ही बरोबर शेवटी मार्क अर्धे घेणार. कारण का तर आम्हाला पूर्ण वाक्यात बोलायचंच नाही. आम्हाला लाज वाटते. आम्हाला आमचं नुकसान करून घ्यावं वाटतंय. आमचं नुकसान करून घेणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे का नाही? मी ज्यावेळेस म्हणतोय बाळांनो, तुम्ही व्यवस्थित बोला. तुम्ही अर्धवट का बोलता? कोणत्या प्रोसेसमध्ये तिन्ही गोष्टी झिरो आल्या सांगा बरं? ॲडियाबॅटिक फ्री एक्सपान्शन. एडियाबॅटिक फ्री एक्सपान्शन. ॲडियाबॅटिक फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन. नुसतं फ्री एक्सपान्शन नाही. फ्री एक्सपान्शन म्हटलं की वर्क झिरो. ऍडियाबॅटिक म्हटलं की क्यू झिरो. आणि दोन्ही एकत्र म्हटलं की मग डेल्टा यू होतंय. कळलं का? हो. हो. हम्म. आता ह्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. सॉल्व्ह द फॉलोइंग. तसे आपले झाले तर चला. पहिला न्यूमेरिकल. चला, वाचला का? पटापट वाचत चला. A gas is enclosed in a cylinder fitted with movable, massless, and frictionless piston is expanded so that its volume increases from this at constant pressure of this. Find the work done by the gas in the process. Good. वर्क डनचे आपण 3 फॉर्म्युले बघितलेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. वर्क डनचे मी एकदा फॉर्म्युले लिहून काढतो तुमच्यासाठी. उगच बेसिक. उगच बेसिक म्हणून. आयसोकोरिक, आयसोबारिक हे काही क्वेश्चनचा पार्ट आहे का? नाही. क्वेश्चनचा पार्ट नाही. एक्स्ट्रा. आपण वर्क डनचे फॉर्म्युले बघितले. बघा, सर्वात पहिले बघितलं आपण आयसोबारिक. आयसोबारिक मध्ये काय असतंय? प्रेशर कॉन्स्टंट.
आयसोबारिक मध्ये काय असते रे? प्रेशर कॉन्स्टंट. प्रेशर प्रेशर कॉन्स्टंट. हे Pressure. सांगायची गरज नाही. वर्क डनचा फॉर्म्युला मी लिहायलो मेन म्हणजे. आयसोबारिक मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आला होता बघा. मेन फॉर्म्युला तर वर्क डनचा काय आहे? वर्क डनचा मेन फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू इज इक्वल टू, हा काय बोला मेन, एकदम बेसिक फॉर्म्युला. Force into इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही. DV. इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही म्हणजे व्ही इनिशियल टू व्ही फायनल, ते पण बरं काय विसरू नका. हो. इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही व्ही इनिशियल टू व्ही फायनल. आता मी ते तेवढं लिहित नाही. मग आता आयसो बारीक साठी आपण हे इंटिग्रेशन केलं, काय आलं होतं? व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. काय आलं होतं बोला? व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. हम्म. आयसो बारीक त्याच्यानंतर आयसोकोरिक. आयसोकोरिक मध्ये काय कॉन्स्टंट असते सांग? व्हॉल्यूम. Volume. व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग वर्डन काय आलं होतं तिथं? झिरो. आठवतंय का? व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळं. हा, डीव्ही झिरो ना. हो. डीव्ही झिरो आलत ना. डीव्ही झिरोच आहे की, चेंज इन व्हॉल्यूम झिरो आहे. म्हणून वर्डन हो. झिरो. कळलं का? झिरो. हो. कळलं का रे? सांगा रे बाळांनो. काय बोला हो रे? कळलं. गणू गेला का रे? कुठं जाऊन बसला? आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक प्रोसेस बघितली आपण. हा. आता नुसतं हा. आयसोथर्मलच म्हणते तर तुमच्या सिलेबस साठी, पण ते ऍक्च्युली रिव्हर्सिबल पाहिजे. पण ठीक आहे चला, आयसोथर्मल लिहितो आता तुमच्या. गणू कुठे गेला रे? अरे बोल रहा है, यस नो काय तर बोल की. काय करत असतो उगच तोंड बोलायचं येस नो म्हणून, उगच थंड बसते तर मग कसे मार्क पडतील? आयसोथर्मल मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला काय आला होता बाळांनो? लक्ष द्या. आपण इंटिग्रेशन करून आयसोथर्मल मध्ये एक फॉर्म्युला काढला होता. आयसोथर्मल मध्ये वर्क डन इज इक्वल टू एन आर टी एल एन व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल असा काढला होता. आता ह्या एल एन ला लॉग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मग 2.303 लिहितात. एल एन ला लॉग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एन आर टी, कारण लॉग आपल्या लॉग टेबल मध्ये लॉग असतात, आपण लॉगचा वापर करतो. चला, हा फॉर्म्युला आयसोथर्मल रिव्हर्सिबल साठी काढला होता. आयसोथर्मल रिव्हर्सिबल साठी वर्क डनचा फॉर्म्युला सांगा मग एकदा. 2.303 NRT हा, लॉग log ऑफ V final upon V initial. लॉग ऑफ व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल. चलो, आणि ऍडियाबॅटिक साठी आत्ताच काढला बघा. ऍडियाबॅटिक साठी काय असतंय? क्यू झिरो. क्यू Q0. कॉन्स्टंट Q0. नाही म्हणायचं. क्यू कॉन्स्टंट नाही म्हणायचं, क्यू झिरो म्हणायचं. हो. ऍडियाबॅटिक साठी बघा इथं काढलेत फॉर्म्युले आपण. हे दिसतंय का? हो. हो. ऍडियाबॅटिक साठी वर्क डन हे असं, बरोबर. हो. हो. त्याचा दुसरा फॉर्म्युला लिहून टाकू.
राईट. चला आता ही कोणती प्रोसेस आहे सांगा बरं, ही खालची क्वेश्चन मधली ही. Isobaric. कोणती प्रोसेस आहे रे बाळांनो, सांग बरं. हाँ आइसोबैरिक Isobaric. Constant हो. pressure. Isobaric. मग आता गिव्हन डेटा सांगा बरं जरा, काय आहे ते. हे काय सांगा. गिव वॉल्यूम V initial. वी V initial. इनिशियल है हे काय. वी V final. फाइनल हे काय. प्रेशर Pressure constant. चला चला. मग डब्ल्यू चा काय फॉर्म्युला आहे हे बघा, हे लिहिलं का बघा, हे सर्व हे लिहून घेतलं हे. परंतु बाळांनो, व्हॉल्यूमचे हे एसआय युनिट आहे का. नहीं हम्म. मग त्याला एसआय मध्ये कन्वर्ट केलं 10⁻³ न मल्टिप्लाय करून, कळायलंय का. हो हम्म. चला फॉर्म्युला काय सांगा वर्कचा. W इज इक्वल टू पी वी फाइनल माइनस वी इनिशियल हे बघा इथं दिला आयसोबारिक प्रोसेस साठी दिलाय का. हो हम्म. मग बघा, हे हे प्रेशर टाकलं इथं दिसायलंय, आणि हे व्हॉल्यूम हो टाकले, 10⁻³ कॉमन काढलं आणि मल्टिप्लाय केलं, उत्तर तुमचं आलं किती 101.3. ठीक पटलं का पहिला पहिला प्रश्न हो सर. हम्म. हो हो. हाँ. चला दुसरा वाचा. Isobaricच आहे. हो. Isobaric. आइसोबैरिक फक्त इथं काय वर्क दिलंय, फायनल व्हॉल्यूम काढायचं. हे बघा गिव्हन डेटा, हाँ. व्ही इनिशियल दिलंय, व्ही फायनल काढायचं, बरोबर का. हाँ फक्त एवढंच आहे की वर्क मायनस का घेतलंय. कॉम्प्रेस केले म्हणून कॉम्प्रेस केले म्हणून गणू, गणू, अरे गणू काय उत्तर आहे का नाही तुझ्याकडं. तू काय बोलायला का. गणू, मग काय उत्तर द्यायला का नाही, काय मग कशामुळे घेतले निगेटिव्ह. जाऊ दे, जाऊ दे. बघा आता ह्या डब्ल्यूच्या ठिकाणी टाकलं का बघा, डब्ल्यूच्या ठिकाणी -100, प्रेशरच्या ठिकाणी हे बघा एवढं प्रेशर, त्याच्यानंतर हे व्ही फायनल, आणि हे आहे व्ही इनिशियल. आता ह्याला सॉल्व्ह करणं फार इम्पॉर्टंट आहे, हे लगेच येत नाही. आता हे कळायचं नाही तुम्हाला कसं सॉल्व्ह केलं. आता हे इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर खाली येऊन डिव्हिजन मध्ये येते का सांगा मला जरा. आता हे खालचा विचार करू नका, हे हो जरा म्हणजे हे कसं होतंय हाँ. सांगा आता. -100 -100 अपॉन 1 इंटू 10⁻5 10⁻5 हाँ 10 to the power 5. इज इक्वल टू वी फाइनल माइनस 5 इंटू 10 टू द V पावर final minus 5 to 10 to the power -3. मग आता अगोदर एलएचएस सॉल्व्ह करू आपण. एलएचएस ला काय येतंय सांगा. ह्याला 10⁻² लिहितात का वरच्याला, जरा नीट बघा रे.
वरचं 10⁻² हो आहे आणि खाली 10⁻5 आहे, तर 10⁻³ येते का हो फायनली? हो हो. -10⁻³ मायनस -1 × 10⁻³ -3. मग हेच आता उलट करून लिहिलं इक्वेशन, है ना, फ्लिप केलं. मग आता काय झालं? मग हे इकडं मायनस मध्ये आहे, तर इकडे जाऊन प्लस होतंय, बरोबर का? प्लस हो हो. हे इकडून कटतंय आणि इकडे येऊन प्लस होतंय. प्लस किती होत आहे? 5 प्लस 5 × 10⁻³ -3 काय कॉमन निघतंय? 10⁻³ आणि मग 4 × 10⁻³ मीटर क्यूब येत आहे. त्यालाच आपण एवढ्याला मिळून लिटर लिहितो, बरोबर का? हो. कळलं कसा क्वेश्चन केलाय हा? हो. हम्म. चला, इथं पुढे काय म्हटलंय? हे असले क्वेश्चन केलेत आपण. क्वेश्चन नंबर 3 वाचा. हे केलेत आपण, तुम्ही वाचून घेतलं तरी कळेल, कारण मागे घेतलेत मी असे. हे पण केलंय. हा, हे बघा, उगाच भलं मोठंच्या मोठं वाटतंय. चला वाचा, हे 5वा प्रश्न वाचा. भला मोठाच्या मोठा वाटतंय पण काय बी नसते, पटकन वाचा. आयसोबारिकच आहे सर, कॉन्स्टंट प्रेशर. बघ, हे ऍक्च्युली काहीच नाही. पहिल्यासारखाच प्रश्न आहे, आयसोबारिक मधलं वर्क काढायचं. फक्त एवढंच आहे की आयसोबारिक वर्क काढायचं आणि त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनमिक्स लावायचा आहे. वरच्या प्रश्नात काय केलं होतं? फक्त वर्क काढून बाजूला होतो आपण. आता काय करायचंय? थोडं वर्क काढून पुन्हा फर्स्ट लॉ मध्ये टाकायचंय. वर्क काढायचंय, हीट दिले आणि डेल्टा यू काढायचंय. म्हणजे म्हणजे वर्क काढल्याच्या नंतर डेल्टा यू काढण्यासाठी कोणत्या लॉ मध्ये टाकावं लागेल? फर्स्ट फर्स्ट लॉ फर्स्ट लॉ मला एवढं मध्ये. कळलं का? त्यांनी त्यांनी डेल्टा यू विचारलंय आणि हीट दिलाय. हे बघा, हीट दिलाय, हीट दिलाय, हो हीट दिलेली आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय? Q = Δu + W वापरायचंय. U प्लस आता त्यांनी W हीट तर दिलंय, पण डब्ल्यू दिलं नाही, पण काढता येते, बरोबर का? हो. त्याला पी डेल्टा व्ही न काढून घ्यायचं. ते पी व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल आयसोबारिक. मग ते डब्ल्यू इथं टाकायचं, हीट इथं टाकायची आणि काय काढायचं? ΔU. हा, कळलं का? 2 स्टेप आहेत, बाकी काहीच नाही. पहिल्यांदा वर्क. हा, वर्क कसं काढणार सांगा? वर्क डन. Q - W अरे Q Q - मायनस U. अरे बाबा, क्यू मायनस काय काय म्हणले, काय म्हणले सांगा? Q - W न काय काढता? Q ΔU. - Δu केल्यावर अरे पण डेल्टा यू माहितच नाही ना तुम्हाला. डेल्टा यू दिले का? बघा आधी काय काय दिले. नाही दिलं. नाही. नाही क्यू दिलंय, व्ही फायनल व्ही इनिशियल दिलंय. मग डब्ल्यू बघा बाळांनो, डब्ल्यू तुम्ही एकतर फर्स्ट लॉ पासून काढू शकता किंवा डब्ल्यूचा हा एक फॉर्म्युला आहे ना आयसोबारिकचा. फायनल मायनस आता फर्स्ट लॉ पासून कधी काढणार जर हे आणि हे दिलं तर? मग कोणत्या डब्ल्यू कसं काढणार तुम्ही? पहिल्या इक्वेशन न काढणार का दुसऱ्या? दुसऱ्या. हम्म. सेकंड इक्वेशन. मग दुसऱ्यानं तेच, सोपं जात. ते बघा सोपं नाही, दुसऱ्यानंच काढता येतंय, पहिल्यानं काढताच येईना. कारण पहिल्यामध्ये तुम्हाला हे दिलंच नाही ना, डेल्टा यू. तर हा, कसं ΔU. दिलं पाहिजे का नाही? सोप्याचा काय संबंध आहे? हे हा. ऍक्च्युली ह्यांना डब्ल्यू काढायचंय आणि ते डब्ल्यू इथं टाकायचंय आणि मग डेल्टा यू काढायचंय. कळलं का? हो हो. मग बघा, डब्ल्यू, हे बघा, हे पी
व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल, मग त्याच्या व्हॅल्यू टाकल्या आणि हे डब्ल्यू काढलं. कळलं का? ते तुम्ही सोडवायचे हो. स्वतःहून, रेडीमेड नको. तुम्ही सोडवायचं बघा. हो. कळलं का बघा? हो. हो. मग डब्ल्यू निघाल्यावर हे कुठं टाकायचं? फर्स्ट लॉ फर्स्ट मध्ये. लॉ ऑफ इन फर्स्ट लॉ ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स थर्मोडायनामिक्स. किंवा युझिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग हे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू आपल्याला माहिती आहे. क्यू किती आहे? 400. 400. कुठं दिलंय? प्लस का मायनस? ऍब्झॉर्ब आहे Absorb. म्हणून प्लस. हम्म. आणि वर्क प्लस आहे का मायनस आहे? मायनस. वर वर्क प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. मायनस. प्लस आहे. अभि मायनस कशामुळं? ऍब्झॉर्ब केलं नाही. अरे ऍब्झॉर्ब मुळे हीट पॉझिटिव्ह झाली. वर्क कसं असतंय? एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन आहे बघावं लागतंय. काय एक्सपान्शन आहे का कॉम्प्रेशन? एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणलं पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह आहे, मग इथं मायनस का दिसायलंय? वर्क तर पॉझिटिव्ह ते आहे. फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये आहे. फॉर्म्युला फॉर्म्युला मायनस. मायनस आहे ना. ते ते काय वर्क नाही मायनस, ते फॉर्म्युल्याचा पार्ट आहे. कळलं का? हो. मग इंटरनल एनर्जी वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी नेगेटिव्ह. झाली. कळले का क्वेश्चन कसे करायचे असतात असे ते? हो. हो. हम्म. मग आता असे क्वेश्चन तुम्ही काही मनानं वाचून घ्या. आता फार अवघड असले तर तुम्हाला यायचे पण नाहीत असं वाटतंय मला. मग जास्त थेअरीवरच कॉन्सन्ट्रेट करायचं आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये. कळलं का? हो. हम्म. चला, हे एक क्वेश्चन लयच फेमस आहे. लय बारे येते. वाचा बरं हे सर्व काय म्हटलं, जरा नीट वाचा. प्रश्न वाचला का? हो. बघा इथं काय म्हटलंय. असं पाणी होतं 10 लिटर वॉटर, आणि त्याला हिट केलं आणि ते वाफ होऊन अशी गॅस बनलं एवढं मोठं. कळलं का? एवढं आधी एवढं तर कळलं का तुम्हाला? सांगा आधी. त्याला बॉईल केलं 100 डिग्री सेल्सिअसला, कॉन्स्टंट प्रेशरला, हो. आणि त्याला स्टीम हो. मध्ये कन्वर्ट केलं. मग हे त्याचं इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि हे त्याचं फायनल व्हॉल्यूम आहे. मग ह्याचं सोल्युशन, आता डेटा आधी लिहायचा इन युज्युअल नोटेशन्स. लई जास्त नोटेशन असले की असं. मग त्यांनी काय काय म्हटलं, 10 लिटर ऑफ वॉटर म्हणजे 10 किलोग्राम ऑफ वॉटर. हा, कारण का 1 लिटर वॉटर म्हणजे 1 किलोग्राम. विसरू नका.
तुम्हाला लॅटेंट हीट वगैरे शिकवली का मी? नाही. मग ते लॅटेंट हीट वगैरे मी तुम्हाला उद्या शिकवतो, आणि त्याच्यावर आधारित हा क्वेश्चन आहे, तो पण उद्याच घेतो. चालतंय. ओके.